मॉर्निंग. आज आम्ही आमच्या कुलदेवतेच्या यात्रेला निघालो. समर्थ खूप एक्सायटेड आहे, नुसतं फिरायला भेटतंय. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात वसलेली आपली श्रद्धास्थान येळवण जुगाई देवी मंदिर. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण मंदिराचा परिसर, दर्शन, इथली शांतता आणि भक्तिमय वातावरण अनुभवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमचा प्रवास खूप सुंदर निसर्गातून झाला. डोंगर, हिरवागार परिसर आणि शांत वातावरण मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. शहरांच्या गडबडीतून दूर असलेलं हे ठिकाण खरंच मनाला समाधान देणारं आहे. कसं लागते वारं पिलो? तिच्या तोंडावर लागते, ती कशी करते. आणि अखेर आम्ही पोहोचलो आपल्या जुगाई देवीच्या मंदिरात. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. इथली शांतता आणि भक्तिमय वातावरण मनाला खूप समाधान देतं. यात्रेमध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स देखील लागले होते आणि यामुळे यात्रेची मज्जा अजूनच वाढली होती. खेळणी, बांगड्या, हार, फुले, पूजा साहित्य, गोड पदार्थ आणि गावाकडच्या खास खाण्याचे स्टॉल सगळीकडे दिसत होते. लहान मुलांसाठी खेळणी आणि झोपाळे तर आकर्षणाचं केंद्र होतं. गरमागरम भजी, चहा, गुळाची जलेबी आणि इतर पारंपरिक पदार्थांचा सुगंध पूर्ण यात्रेत पसरला होता. गावाकडची ती साधी पण मनाला आनंद देणारी यात्रा अनुभवायला खूप छान वाटलं. भक्ती, उत्साह आणि गावची संस्कृती या सगळ्यांचा सुंदर संगम या यात्रेमध्ये पाहायला मिळाला. नको परत आणि दर्शन पण घेणं गरजेचं आहे, म्हणून परत येणं होईल नाही होईल म्हणून सकाळी आलो आहे. रात्री कुणाचं तोंड पण बघायला भेटत नाही, एवढी गर्दी असते. सगळी गुलालाने भरलेली असतात, आहे का नाही. समर्था, समर्था, ए डुग्गू, डुग्गू तुझं लक्ष कुठे आहे? ए पिल्ला, समर्थाचं देवबाप्पाकडे लक्ष आहे. देवबाप्पा दिसला का समर्थ लागली टाळ्या वाजवायला. तुला किती गरम झालंय तिला. धन्या चांगली बाबांसोबत तिची गट्टी झाली आहे. देवीचं दर्शन घेताना मन अगदी भरून आलं. आपल्या कुलदेवतेशी असलेलं नातं शब्दात सांगणं खूप कठीण आहे. फक्त मनापासून प्रार्थना केली की देवीचा आशीर्वाद नेहमी आपल्या कुटुंबावर असू दे. नाही तुला वाजवायचं का? वाजू थांब, पाया पडून घेऊ आधी, पाया पडून घेऊ. मंदिराच्या आसपासचा परिसरही खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवला की मन अगदी शांत होतं. जर तुम्ही कोल्हापूर किंवा शाहूवाडीच्या आसपास असाल तर या ठिकाणी एकदा नक्कीच भेट द्या.
या यात्रेची माझ्यासाठी सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मी माझ्या बाळाला पहिल्यांदाच गावात आणि देवीच्या यात्रेला घेऊन आले होते. त्याच्या छोट्या छोट्या रिॲक्शन पाहून मन अगदी भरून आलं. यात्रेतील दिवे, गर्दी, ढोल ताशांचा आवाज आणि सगळं नवीन वातावरण ती खूप उत्साहाने पाहत होती. आपल्या परंपरा, गावची संस्कृती आणि कुलदेवतेचं दर्शन आपल्या बाळालाही अनुभवता आलं, ही भावना माझ्यासाठी खूप खास आणि भावुक करणारी होती. गर्दी नाही ते पर शांत आहे आज. यात्रेनंतर आम्ही जवळच असलेल्या आणखी एका देवीच्या मंदिराला भेट दिली. शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेलं ते मंदिरही खूप सुंदर आणि प्रसन्न वाटलं. दोघी देवींचं दर्शन एकाच दिवशी घेण्याचं भाग्य मिळालं. मंदिरात काही वेळ शांत बसून प्रार्थना केली आणि त्या क्षणाचा मनापासून आनंद घेतला. हा, पाया पडायचे. आज हाय काय अरे रे 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 रे, अरे ले 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 ले, तुम्ही कवा आता म्हणलो आधा बदल जाणार असला असं. माझं गाव दिसते. कसं दिसत. तर मंडळी, आजचा हा छोटासा भक्तिमय प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून.